आणि वेगवेगळ्या महानगरपालिकांमधली परिस्थिती आपण तज्ज्ञांकडून जाणून घेणार आहोत। तर महाराष्ट्र टाइम्सचे संपादक निवासी संपादक पुण्यामधले पराग करंदीकर सर सध्या आपल्या सोबत आहेत। पराग सर, पुण्याचं जर का आपण चित्र पाहिलं खरं तर राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला आतापर्यंत राष्ट्रवादीची सत्ता, परंतु भाजप सुद्धा आता इथे खूप मोठ्या प्रमाणात आपली पकड बनवू पाहते असंच चित्र आहे। काय स्थिती आहे पुण्यामधली? पुणे आणि पिंपरी चिंचवड या दोन्ही ठिकाणी पहिल्यांदाच बऱ्याच वर्षांनंतर भाजप एक चांगलं आव्हान उभं करतो आहे। कदाचित या दोन्ही शहरांमध्ये सत्ता बदल होईल असं चित्र आत्ता तरी दिसतंय आपल्याला। भाजपने भरपूर तयारी खूप जोरात केली आहे। भाजपमध्ये येणाऱ्या लोकांचा ओघही खूप वाढलेला आहे। राष्ट्रवादी काँग्रेसला खिंडार पडलंय, काँग्रेसला खिंडार पडलंय आणि दुर्दैवाने असं चित्र दिसतंय की राष्ट्रवादी काँग्रेस असो किंवा काँग्रेस असो या दोन्ही पक्षांमध्ये त्यांना बांधून धरेल, सगळे पूर्वीसारखी यंत्रणा कामाला लावेल असा नेता अजूनही अजित पवार त्या ताकदीने प्रयत्न करताना दिसत नाहीत। त्यामुळे भाजप यावेळेचं म्हणजे खरंच काय बघण्यासारखा कामगिरी कोणाची असेल तर ती भाजपची असेल असं पुणे आणि पिंपरी चिंचवड या दोन्ही महापालिकांमध्ये चित्र आहे। दुसरा प्रश्न आहे युती आणि आघाडीचा। तर युती आणि आघाडी संदर्भात तुम्हाला काय वाटतंय? पिंपरी चिंचवड पुणे दोन्ही महानगरपालिकांचा विचार करता युतीबाबत आता म्हणजे परवाच मुख्यमंत्र्यांनी स्थानिक पातळीवर काही शक्यता आजमावण्याबाबत सांगितलं आहे असं म्हणतात, पण दोन्ही ठिकाणी भाजपचे स्थानिक नेते आणि कार्यकर्ते हे युती करण्याच्या परिस्थिती म्हणजे मनस्थितीमध्ये नाहीत। कारण गेल्या विधानसभा निवडणुकीत किंवा त्याच्या आधीच्या लोकसभा निवडणुकीमध्ये पुण्यात तर 8ही आमदार भाजपचे निवडून आले, खासदारांचं मताधिक्य प्रचंड होतं। पिंपरी चिंचवडमध्येही 3ही आमदार भाजप शिवसेनेचे आहेत। त्यामुळे शिवसेनेला आत्ता बरोबर घेतलं, निवडणुकीपूर्वी घेतलं तर आपल्यातल्या काही जागा द्यायला लागतील आणि त्यांना फायदा होईल अशी एकूण मानसिकता पुण्यामध्ये आणि पिंपरी चिंचवडमध्ये आहे। त्यापेक्षा निवडणुकीत आपण आधी परस्पर विरोधात लढूया आणि नंतर गरज पडली तर निवडणुकीनंतर युती करूया अशी सेना आणि भाजपमधली आत्ताची तरी स्थिती आहे। राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमध्येही म्हणताना असंच म्हणतात की स्थानिक पातळीवर आघाडी करण्यासाठी स्थानिक नेतृत्व जर पुढे असेल तर त्याला आम्ही मदत करू असं राज्याचे नेते सांगतात। पण अजूनही या दोन्ही पक्षांमध्ये आघाडीच्या दृष्टीने पुण्यात किंवा पिंपरी चिंचवडमध्ये अशी बैठकही झालेली नाही समन्वयाची। त्यामुळे आता वेळ तुलनेने कमी राहिला, म्हणजे जेमतेम 15 दिवस आता जर करायचं असेल तर ते खूप वेगाने करायला लागेल, अन्यथा ते करूनही फायदा होणार नाही। त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे अजून करूया नको करूया या मनस्थितीत आहेत। भाजप मात्र काही झालं तरी फक्त आपण एकट्याच्या जीवावर जायचं या मानसिकतेमध्ये आहे आणि शिवसेनाचा जोर तुलनेने पुण्यात आणि पिंपरी चिंचवडमध्ये कमी आहे। त्यामुळे त्यांचं फारसं पुढे ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नाही। आता याच्यामध्ये फक्त एकच मुद्दा राहील, मुंबई महापालिकेमधलं एकूण परिस्थिती जी असेल आणि तिथे जर युती आणि त्यावेळेला शिवसेना भाजपमधल्या त्या वाटाघाटींमध्ये बाकीच्या ठिकाणी युती करावी असं जर काही ठरलं तरच ही युती होईल। समीकरणांवरती पुढची सगळी समीकरणं अवलंबून असतील। करंदीकर सर, आपण राहाच आपल्यासोबत, आपण नाशिकला जाऊया। जयप्रकाश पवार सर आपल्यासोबत आहेत। सर, नाशिक खूप इंटरेस्टिंग म्हणावं लागेल, कारण पहिल्याच झटक्यात खरं तर मनसे इथे सत्तेवर आली, परंतु 25 नगरसेवकांनी आता इतर पक्षांमध्ये प्रवेश केलेला आहे। राष्ट्रवादी पूर्णपणे भुईसपाट झालेली आहे। म्हणजे ज्या राष्ट्रवादीचाही थोडाफार जोर होता नाशिकमध्ये नेमकं काय होणार आहे? बरोबर, हो 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 नाशिकमध्ये साधारणतः वातावरण असं आहे की लोकसभा निवडणुकीमध्ये भाजप आणि शिवसेनेचे जे वातावरण होतं तेच वातावरण तुम्हाला महापालिकेच्या आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत अनुभवायला मिळेल। हॅलो, हो सर, बोला सर। हा, लोकसभा निवडणुकीमध्ये जे वातावरण होतं साधारणतः तेच वातावरण तुम्हाला आता या पुढच्या नाशिक महानगरपालिकेच्या आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत अनुभवायला मिळेल। कारण परिस्थिती अशी झाली आहे की गेल्या काही दिवसांपासनं एखादं तारू खडकावर आदळल्यानंतर त्याच्यातनं जसे बाहेर पडावे तर उंदरं, त्या पद्धतीने इथल्या पक्षाची अवस्था झाली आहे। राष्ट्रवादीमधनं अनेक नगरसेवक, विद्यमान आणि माजी नगरसेवक किंवा कार्यकर्ते, प्रमुख कार्यकर्ते हे पक्ष सोडून गेलेत। मनसेची अवस्था अशीच झाली, मनसेचे 40 पैकी 24 नगरसेवक पक्ष सोडून गेलेत। त्याच्यानंतर काँग्रेसची हीच परिस्थिती आहे। याउलट परिस्थिती अशी आहे
की शिवसेना आणि भाजपाला सध्या भरती आलेली आहे या दोन्ही पक्षांना. त्याच्यामुळे सध्या वातावरण असं आहे की शिवसेना भाजप विरुद्ध बाकीचे सर्व असं सध्या एकूण वातावरण आहे. नक्कीच सर, तुम्ही राहाच आपल्यासोबत. आपण मुंबईला येतोय. समर खडस सर आपल्यासोबत आहेत, राजकीय विश्लेषक. समर सर, मुंबई महानगरपालिका सगळ्यात ग्लॅमरस महानगरपालिका म्हणावी लागेल. शिवसेनेची सत्ता गेली 25 वर्ष सातत्यानं, परंतु या वेळेला म्हणजे इतर पक्ष म्हणजे काँग्रेस आहे, राष्ट्रवादी आहेत, इतर पक्षांसोबत स्वपक्षीयांचं म्हणजे भाजपचं सुद्धा एक मोठं आव्हान सेनेसमोर आहे. उद्धव ठाकरे तारून नेऊ शकतील ही सगळी आव्हानं, पेलू शकतील? मला असं वाटतं की उद्धव ठाकरेंनी याआधी सुद्धा अशा पद्धतीची आव्हानं पेललेली आहेत. आता मुद्दा असा आहे की बाकीचे जे पक्ष आहेत त्याच्यात प्रमुख पक्ष मला असं वाटतं भाजप आणि शिवसेना वगळता काँग्रेसच आहे. कारण राष्ट्रवादीची काही फार ताकद मुंबई शहरामध्ये आहे असं काही दिसत नाही. गेल्या अनेक वर्षांपासून राष्ट्रवादीने मुंबई शहरामध्ये पक्ष बांधणीचं काम सुद्धा तितकंसं केलेलं नाही. भाजपच्या जागा या नक्कीच वाढतील या निवडणुकीमध्ये, कारण जे वारं आलेलं आहे 2014ला, परंतु जी अपेक्षा होती किंवा भाजप ही मुंबई महानगरपालिका एक हाती हातात घेऊ शकेल का, तर माझ्या मनात याबाबत शंका आहे. अजूनही मुंबई शहरामध्ये शिवसेनेचा जनाधार हा भाजपपेक्षा किंचितसा कुठेतरी जास्त आहे हेच दिसून येतं. एकतर ज्या ज्यावेळी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक होते त्यावेळी मुंबईमधली जी मराठी मतं आहेत ती मराठी मतांचं एकत्रीकरण होतं. ती कुठल्याही पक्षात असो, ती विधानसभेला किंवा लोकसभेला वेगवेगळ्या पक्षांना मतदान करत असतील तो जनाधार, म्हणजे कुठे काँग्रेसला करत असेल, कुठे भाजपला करत असेल, अनेक ठिकाणी राष्ट्रवादीलाही करत असेल, परंतु तो संपूर्ण मराठी मतदार हा महानगरपालिकेच्या निमित्ताने कायम शिवसेनेच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहतो. हे गेल्या अनेक वर्षांमध्ये अनेक दशकांमध्ये सिद्ध झालेलं आहे. आणि आता ती परिस्थिती माझ्या मते जास्त म्हणजे वेगाने ते एकत्रीकरण होईल, कारण ज्या पद्धतीने शिवसेनेला सत्तेत घेऊन सुद्धा भाजपने कायम एक त्यांची हेटाळणी केलेली आहे किंवा एक दुजाभाव जो भाजपच्या नेत्यांकडनं दाखवला जातो, त्यामुळे मराठी मनामध्ये किंवा मराठी लोकांच्या भावना थोड्याशा कुठेतरी दुखावल्यासारखं दिसून येतं. त्यामुळे ती मराठी मतं त्यांच्या मागे कन्सॉलिडेट होतील, परंतु मुंबई शहराचं राजकारण हे केवळ मराठी मतांवर करणं आजच्या तारखेला शक्य नाही. त्यामुळे त्याचबरोबर शिवसेनेला मराठी तर इतर भाषिकांची मतं मिळवणं सुद्धा तितकंच महत्वाचं राहणार आहे. आणि ती मतं त्यांना कोणाची मिळणार हा खरा कळीचा प्रश्न आहे. आणि मुख्य प्रश्न युतीचा तर राहीलच की युती होणार की होणार नाही. आजपासून त्यांनी बोलणी सुरू केलेली आहेत, परंतु काही झालं तरी भारतीय जनता पक्ष हा 100च्या खाली जागा घेणार नाही आणि शिवसेना 100च्या वर जागा द्यायला कितपत तयार होईल हा खरा कळीचा मुद्दा आहे असं मला वाटतं या निमित्ताने. निश्चित युती होते की नाही यावरती सुद्धा बरीचशी समीकरणं खरं तर अवलंबून असणार आहेत. सर, तुम्हीही राहाच आपल्यासोबत. नागपूरला जाऊयात. राजकीय विश्लेषक राहुल पांडे सर आपल्यासोबत आहेत. सर, खरं तर नागपूरमध्ये भाजपची सत्ता आहे, परंतु पालिकेचा विचार केला तर गडकरी गटाचं वर्चस्व आपल्याला पालिकेमध्ये पाहायला मिळतो. इकडे फडणवीस गट सुद्धा आहे. काँग्रेस खरं तर पूर्णपणे निष्प्रभ ठरलेली आहे. नागपूरमध्ये म्हणजे सत्ताधाऱ्यांच्या दृष्टिकोनातून काय चित्र पाहायला मिळणार आहे आपल्याला? 2007 आणि 2012ला जेव्हा केंद्रात आणि राज्यात भारतीय जनता पक्षाचं सरकार नव्हतं, किंबहुना काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं सरकार दोन्हीकडे असताना अतिशय सहजपणे भाजपनी आपली सत्ता तिथे शाबूत ठेवली होती. 2014ला जेव्हा नितीन गडकरी 2,85,000च्या मताधिक्याने नागपुरातून लोकसभेवर निवडून गेले आणि त्यानंतर विधानसभेमध्ये 6च्या 6 जागांवर शिवसेनेशी युती न करता भाजपचे सर्व आमदार साधारण 50 ते 60,000च्या मताधिक्याने निवडून आल्यानंतर आज भाजपला खरं तर इथे युतीची गरज नाही आणि किती जागा जिंकणार, 151 पैकी किती जागांवर भाजपचे उमेदवार विजय मिळवणार हा एवढाच फक्त आता चर्चेचा विषय आहे. नितीन गडकरींनी इथे आपल्या कार्यकर्त्यांसाठी 125चं टार्गेट ठेवलं आणि मुख्यमंत्र्यांनी 100+ तरी आम्ही क्रॉस करू असं म्हटलं असलं तरी भाजपच्या गटात विशेषतः परवाच्या झालेल्या नगरपालिकेमध्ये मुस्लिम भागांमध्ये इंजिनिअर एकदा
म्हणजे निश्चितपणे नागपूरमध्ये काय होत आहे याकडेही राज्याचं लक्ष असणार आहे. आपल्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद. आपण सविस्तरपणे विश्लेषण करून या महानगरपालिकांमध्ये काय चित्र दिसू शकतं किंवा काय परिस्थिती आहे याबद्दल सांगितलं त्याबद्दल पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद.